नमस्कार. प्रोग्रामिंग करताना एक डोकेदुखी नेहमीच असते, ती म्हणजे डुप्लिकेट्सची. आज आपण पायथनमधल्या एका अशा जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत जे ही समस्या चुटकीसरशी सोडवतं. आणि ते म्हणजे सेट किंवा मराठीत आपण म्हणू शकतो संच. चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की हे नेमकं काय आहे आणि काय इतकं महत्त्वाचं आहे. विचार करा, आपल्याकडे एक खूप मोठी लिस्ट आहे, समजा हजारो नावांची, आणि आपल्याला सांगितलंय की यातली डुप्लिकेट नावं काढून टाका आणि फक्त युनिक नावं सांगा. कसं करणार? एक एक नाव चेक करत बसणार? नाही. इथेच तर खरी गंमत आहे. आणि याचं एक सुंदर सोपं उत्तर पायथनमध्ये आहे, ते म्हणजे सेट. तर मग हा सेट आहे तरी काय? काय जादू आहे यात? चला बघूया. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा पायथनमधला एक खास डेटा स्ट्रक्चर आहे, ज्याचं मुख्य कामच आहे डुप्लिकेट्सला एंट्री नाही म्हणणं. व्याख्येनुसार बोलायचं झालं तर सेट म्हणजे युनिक व्हॅल्यूजचा एक संग्रह. पण थांबा, किचकट शब्दांमध्ये नको जाऊया. असं समजा की आपल्याकडे एक जादुई बॉक्स आहे. या बॉक्सचा नियमच असा आहे की कोणतीही वस्तू तुम्ही त्यात एकदाच ठेवू शकता. तुम्ही दुसरी सेम वस्तू टाकायचा प्रयत्न केला ना, तर तो बॉक्स ती घेणारच नाही. सेट अगदी तसंच काम करतो. आता सेटला लिस्ट किंवा टपलपेक्षा वेगळं काय बनवतं? तर ह्याचे काही खास नियम आहेत किंवा आपण गुणधर्म म्हणूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम, डुप्लिकेट्सना जागा नाही. दुसरं, ह्यात आयटम्सचा कोणताही फिक्स क्रम नसतो, म्हणजे कोण आधी कोण नंतर हे ठरलेलं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे ह्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे डेटा एकत्र टाकू शकतो, म्हणजे नंबर, शब्द, काहीही. आणि हो, चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेट्स हे म्युटेबल असतात, म्हणजे आपण त्यात नंतर बदल करू शकतो, आयटम्स ॲड करू शकतो किंवा काढू शकतो. ओके, थेअरी तर खूप झाली. आता खरी मजा आहे प्रॅक्टिकलमध्ये. चला तर मग थेट कोडमध्ये बघूया की हे सेट बनवतात कसे आणि वापरतात कसे. बरं, तर सेट बनवण्याचे ना दोन एकदम सोपे मार्ग आहेत. पहिला म्हणजे कर्ली ब्रेसेस, म्हणजे कंस वापरून. इथे बघा, आपण कोडमध्ये 10 हा नंबर दोनदा दिलाय, पण आउटपुटमध्ये तो फक्त एकदाच आलाय. पाहिलं? डुप्लिकेट आपोआप गायब. दुसरा मार्ग आहे सेट फंक्शन वापरून. यात आपण एक लिस्ट पास करू शकतो आणि ते फंक्शन त्याचं सेट बनवतं. इथेही तेच होतं, डुप्लिकेट 10 काढून टाकला जातो. दोन्ही पद्धतींचं काम एकच, युनिक आयटम्सचा संग्रह तयार करणं. आता समजा आपला सेट तयार आहे आणि त्यात आपल्याला एक नवीन आयटम टाकायचा आहे. त्यासाठी काय? त्यासाठी आहे ॲड मेथड. एकदम सरळ. फक्त s.add करा आणि तुमचा नवीन आयटम त्या सेटमध्ये जाऊन बसेल. सोपं आहे की नाही? पण जर आपल्याला एक एक नाही तर एकदम खूप सारे आयटम्स ॲड करायचे असतील तर? त्यासाठी आहे अपडेट मेथड. ही मेथड काय करते तर एका लिस्ट किंवा दुसऱ्या सेटमधले सगळे आयटम्स उचलते आणि आपल्या सेटमध्ये टाकते. आणि हो, इथेही तोच नियम लागू होतो. जर एखादा आयटम आधीपासूनच असेल तर तो परत ॲड नाही होणार. डुप्लिकेट्सना इथेही नो एंट्री. बरं, आयटम्स ॲड करायला तर शिकलो. आता काढायचे कसे? यासाठी दोन ऑप्शन्स आहेत, रिमूव्ह आणि डिस्कार्ड. दोन्हींचं काम एकच आहे, दिलेला आयटम सेटमधून काढून टाकणे. पण यात एक मोठा फरक आहे जो खूप महत्त्वाचा आहे. जर आपण रिमूव्ह वापरून असा आयटम काढायला गेलो जो सेटमध्ये आहेच नाही, तर प्रोग्राम तिथेच थांबेल आणि एरर देईल. याउलट डिस्कार्ड खूप शांत आहे. तो आयटम नसेल तो काहीच करत नाही, एरर देत नाही, शांतपणे पुढे जातो. त्यामुळे कधी कोणता वापरायचा हे आपल्या गरजेवर अवलंबून आहे. ओके, आतापर्यंत आपण जे पाहिलं ते तर फक्त सुरुवात होती. सेटची खरी ताकद, खरी पॉवर आता समोर येणार आहे. आणि ती म्हणजे गणितातल्या ऑपरेशन्स. युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स. ही नावं ऐकून घाबरू नका. डेटासोबत काम करताना ह्या गोष्टी अक्षरशः जादू करतात. चला एक एक करून बघूया. सगळ्यात पहिला आहे युनियन. युनियन म्हणजे काय? सोपं आहे. दोन गट एकत्र आणणे. म्हणजे एक्स सेटमधले सगळे आयटम्स घ्या आणि वाय सेटमधले पण सगळे आयटम्स घ्या आणि त्यांचा एक मोठा सेट बनवा. इथे बघा, एक्स आणि वाय मधल्या सगळ्या आयटम्सना एकत्र केल्यावर आपल्याला एक नवीन सेट मिळाला. आणि लक्षात घ्या, 30 दोन्हीकडे होता, पण नवीन सेटमध्ये तो फक्त एकदाच आलाय. पुढचं आहे इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे फक्त कॉमन गोष्टी शोधणं. म्हणजे एक्समध्ये पण आहे आणि वायमध्ये पण आहे असं काय आहे. आपल्या उदाहरणात एक्स आणि वाय या दोन्ही सेट्समध्ये फक्त 30 हा एकच नंबर कॉमन आहे, म्हणून इंटरसेक्शनचं उत्तर आलं 30. आणि तिसरं महत्त्वाचं ऑपरेशन आहे डिफरन्स. नावाप्रमाणेच हे फरक शोधतं. एक्स डॉट डिफरन्स ऑफ वायचा अर्थ आहे असे आयटम्स जे एक्समध्ये आहेत पण वायमध्ये नाहीत. म्हणून आपल्याला उत्तर मिळालं 10 आणि 20. एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, एक्स डॉट डिफरन्स ऑफ वाय आणि वाय डॉट डिफरन्स ऑफ एक्स यांचं उत्तर वेगळं असेल. कारण दुसऱ्या केसमध्ये आपण वायमध्ये काय आहे जे एक्समध्ये नाही हे शोधत असू. ठीक आहे,
तर आतापर्यंत आपण बरंच काही शिकलो. चला एकदा पटकन सेट वापरण्याचे काही महत्त्वाचे नियम पुन्हा एकदा आठवून घेऊया. सेटचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा नियम किंवा आपण मर्यादा म्हणू शकतो ती म्हणजे नो इंडेक्सिंग. म्हणजे सेटमध्ये आयटमचा काही क्रमच ठरलेला नसल्यामुळे आपण लिस्टसारखं S0 किंवा S1 असं म्हणून कुठलाही आयटम मिळवू शकत नाही. असं करायचा प्रयत्न केला की पायथॉन लगेच टाईप एरर देतो. ही गोष्ट डोक्यात फिट बसवा. तर मग सगळ्या चर्चेचा सार काय? 1. सेट म्हणजे फक्त युनिक आयटम्स. 2. यात ऑर्डर किंवा क्रम नसतो. 3. त्यामुळे इंडेक्सिंग चालत नाही. मग याचा उपयोग काय? तर याची खरी ताकद आहे मेंबरशिप टेस्टिंगमध्ये. म्हणजे एखादा आयटम सेटमध्ये आहे की नाही हे तपासणं. आणि हे काम सेट इतकं फास्ट करतो की विचारू नका. यामागे हॅश टेबल नावाचं एक तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे लाखोंच्या डेटामधूनही एखादी गोष्ट क्षणात शोधली जाते. आणि अर्थात आपण पाहिलेली गणितीय ऑपरेशन्स करण्यासाठी तर सेट एकदम बेस्ट आहे. चला आतापर्यंत जे काही आपण समजून घेतलं त्याची एक छोटीशी परीक्षा घेऊया. एक चॅलेंज आहे. स्वीकारायला तयार? प्रश्न असा आहे, समजा एक शब्द दिला तर त्या शब्दात कोणते वेगवेगळे स्वर म्हणजे वाउल्स आले आहेत हे शोधण्यासाठी सेटचा वापर कसा करता येईल? जरा विचार करा. या एका छोट्याशा प्रॉब्लेममध्ये सेटची खरी ताकद लपलेली आहे. डुप्लिकेट्स काढून टाकणे आणि युनिक गोष्टी शोधणे. कसं कराल यावर नक्की विचार करा.